विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्या प्रचारार्थ सासवड येथे काल पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार उपस्थित होते। आमच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून आणा असे आवाहन पार्थ पवार यांनी केले। या दरम्यान आमच्या प्रतिनिधी सोनाली चिखलकर यांनी पार्थ पवार यांच्याशी बातचीत केली। पाहूया। आपण पाहतात स्टार महाराष्ट्र न्यूज। मी आलेली आहे सासवड गावामध्ये। आज महायुतीचे आघाडीचे उमेदवार संभाजी झेंडे साहेब यांची प्रचाराच्या मध्ये पदयात्रा आहे। त्यासाठी पार्थदादा स्वतः इथे आलेले आहेत। आपण संपर्क साधूया, आपण बातचीत करूयात पार्थदादांबरोबर। दादा, आज तुम्ही इथे आलात आणि सासवडच्या लोकांना काय सांगणार आहेत? प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज। मला एवढंच सांगायचं आहे की मला वाईट वाटतं की दादांनी ह्या पहिल्या आमदाराला निवडून आणलं आणि त्यांनी काहीच कामं नाही केले 5 वर्षात। दादांची एवढीच इच्छा आहे की पिंपरी चिंचवड आणि बारामती जर सासवडचं करायचं असेल तर महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणा, झेंडे साहेबांना निवडून आणा। झेंडे साहेबांची एवढं काम आहे इथं, त्यांच्या वडिलांचं काम आहे, पण त्यांना एक संधी द्या, एवढीच माझी विनंती आहे। धन्यवाद दादा। आणखीन तुम्हाला म्हणजे प्रचारामध्ये तुम्ही अजून काय काय आज संध्याकाळपर्यंत सभा पण आहे, तर त्यासाठी काय नियोजन केले? आता तर मी बारामतीला चाललो आहे। बारामतीवरनं मी इथं आलो कारण दादांची सभा कॅन्सल झाली। दादांचे 2 सभा कॅन्सल झालेले, त्याच्यामुळे मला त्यांनी आग्रह केला की तुम्ही तरी या रोड शोसाठी, म्हणून मी आलो। खूपच पॉझिटिव्ह आहे वातावरण, मी जे बघतो आहे। आता काय झालं आहे, मला एवढंच सांगायचं आहे की आता जेवढे पण एक्झिट पोल्स आहेत, एक्झिट पोल्समध्ये महायुतीचं सरकार येतं आहे असं सगळीकडे आलं आहे। तर जर महायुतीचं सरकार येतं आणि महायुतीचा जर आमदार असेल तर विकास केवढा होऊ शकतो ह्याचा विचार सगळ्या जनतेने करायला पाहिजे आणि खूप मतांनी आमच्या उमेदवाराला निवडून आणायचं, एवढीच मी विनंती करतो। सर, खरं आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। अतिशय जल्लोष उत्साह तुमच्या प्रचारात दिसत आहेत। तुम्ही आज भैरवनाथाचं दर्शन घेऊन सगळ्या सासवडकरांना काय सांगाल? भैरवनाथाच्या चरणी लीन होऊन मी एवढं सांगतोय, विजयी भव। आणि हा उत्साह तुम्ही स्वतः पाहताय, एवढा प्रचंड उत्साह। शेवटचे 3 तास प्रचाराचे शिल्लक राहिले, 2.5-3 तास, आणि जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे केवळ एका मेसेजवरती रात्रीच्या। निश्चितपणे विजयी याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे। हाच माझा प्रश्न होता तुम्हाला आत्ता। धन्यवाद।